केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप, तुम्ही पाहताय चावडी न्यूज। आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील दौंडज या गावामध्ये। दौंडज गावातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। कोण होणार खासदार या माध्यमातून आपण पुरंदर तालुक्यातील दौंडज गावातील ग्रामस्थांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सुनेत्रा पवार, हे बघा आता खासदार निवडताना कुठलीही शंका राहिलेली नाही, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दमदार नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला सगळीकडे मान्यता मिळते। लोकांची पसंती अजितदादांना आहे। बारामती लोकसभेत यंदा सुनेत्राताई पवार 100% खासदार होणार यात काही शंका नाहीये। आता तुमच्या गावामध्ये आम्ही आलो तर असं सांगितलं जातंय की सुनेत्रा पवार हे आल्याच नाही, तिथं संपर्कच नाही झाला, काय वाटतं म्हणजे त्या बाबतीत? अहो दादा तर आलेत ना, आता परवा दिवशी सभा झाली निरेमध्ये, तर प्रचंड दादांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। जेजुरीमध्ये आमच्या आलते। आम्हाला एकंदरीत काय वाटतंय गावात वातावरण कसं काय, म्हणजे सुनेत्रा पवारांच्या बाबतीत किंवा सुप्रिया सुळेंच्या बाबतीत काय? 70-75% सुनेत्रा पवारांना मतदान होईल। तुमच्या मनातल्या भावी खासदार म्हणून 100% फिक्स आहे आमच्याकडे। आणि जे काय म्हणजे तुम्हाला कोणी काही दिला असेल, निवडणूक झाल्यानंतर रिझल्ट लागेल, रिझल्ट जो आहे तो 4 जूनला ठरणार। 100% सुनेत्रा अजितदादा पवार निवडून येणार। 15 वर्ष ताई होत्या, आम्ही त्यावेळेस ताईंना मतदान केलेले, पण आम्हाला आता नवीन चेहरा पाहिजे आणि आम्हाला दादांवर खूप जास्त विश्वास आहे, त्यात काय शंका आहे। धन्यवाद। एक आनंद घ्यावा आणि पण मात्र जसं आपण आता गावची जत्रा आहे, देवाला पाया पडल्याशिवाय तर आपण काही जात नाही, तसं ह्या लोकशाही उत्सवामध्ये आपण मतदान करणं म्हणजे देवाच्या पाया पडण्यासारखं आहे आणि ते अवश्य प्रत्येकाने करावं आणि आपलं मतदान हे 100% करावं असं मला वाटतं। अरे वा, धन्यवाद। आतापर्यंत घेतलेल्या सगळ्यात ज्या प्रतिक्रिया आहेत त्या राजकीय हे समस्या मांडणं किंवा राजकीय हेवेदावे मांडणं या बाबतीत होतं, पण मतदान जागृती करणारी पहिलीच प्रतिक्रिया आम्हाला पुरंदर तालुक्यात मिळाली, याबद्दल खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। मतदान करणारा भावी खासदार कोण हो? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे। का बरं सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार का नाही? आता ते आलेत ना, आणि पवार कसं मी म्हणतो अजितदादा आहे ना, हा धडाडीचा कार्यकर्ता होता आणि कार्य करतच होतं ना। इतके दिवस का नाही केले मग? इतके दिवस त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी का केली नाही? आपण म्हणतो ना अजितदादा धडाडीचे कार्यकर्ते, त्यांचा पक्ष एकच होता, इतके दिवस का नाही केले? आता ते माझ्या पसंतीचा उमेदवार द्या। अहो तुमच्याच पसंतीचं सगळं होतं ना पहिलं। आमच्याकडे कसं होते, निवडणूक आली गुंजवणीचा पाण्याचा विषय येतो। आता दादांनी आश्वासन दिलंच परवा, अहो ह्याच्या मागे बी दिलंय ना, आता आम्ही पिकलो की ते आश्वासन गुंजवणीचं पाणी कवापासून येतंय, निवडणूक आले की येतंय, निवडणूक गेल्या की पाणी जातंय निघून, आम्ही आपलं कोरडं ठणठण बसायचं बोंबलत। पुनंतर वाल्यांनी सांगा ना तुम्ही, आमच्या भागात पाऊस पडतो, आमच्या भागातलं पाणी वाहून खाली जाते, आम्हाला पाण्याचा फायदा काय? आमच्या पाण्याचं आम्हाला पाणी काय? पाणी आडवा, पाणी जिरवा, तसं तरी काहीतरी करा ना, किंवा तिकडून ती पाणी आम्हाला आणून टाका। आम्हाला सांगतात की आम्हाला किती TMC पाणी तेवढीच इकडं, अरे एवढं वर धरण भरले, धरण पुरंदर तालुक्यात वीर धरण, आणि पाणी काय आम्हाला नाही? एवढं खाली कॅनलनी पाणी जाते धरण आमच्या तालुक्यात, तुम्ही लिफ्ट योजना करून आम्हाला पाणी टाका ना। दुष्काळी हक्काचं पाणी आमच्या, आम्हाला काय तुम्ही दुष्काळात ठेवताय आणि तुम्ही सांगता की इथं पुढे नवीन द्या, आम्ही विकास करू। अरे तुमच्याकडे सगळं होतं, इतके दिवस का नाही विकास केला? का नाही केला विकास? आता एक संधी दिलीच नाही त्यांना, तर मग कसं करणार? आतापर्यंत सगळी संधी पवार घराण्याला दिली आम्ही, दुसरं कुठलं घराण्याने दिले? खासदार त्यांचाच आहे ना आतापर्यंत। हा मला सांगा कुठला खासदार नवीन आला? ते बाजीराव होते ना पाटील, त्यांच्यापासून नंतर कोणी? आता एकदा संभाजीराव लागली होती, एकदा खैरी लागली होती, त्याच्यानंतर कोण आहे? पवार घराण्याचे का नाही? मग आतापर्यंत का विकास नाही? आणि आता आजीदादा सांगते की आम्ही आता आमकं करू। तुमच्याच हातात सत्ता होती, तुम्हीच करायला पाहिजे होतं।
नवीन देऊन तरी काय करणार? मग असं काही वेळेस कंटाळा येतो की ना मतदानच करू नये. मतदान तर केलं पाहिजे, केलं मतदान पाहिजे, करू नये मतदान करू नये. तो तुमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेलं मतदान तर केलंच पण पाहिजे. कुणी येईल ती गरजच नाही काय ना, कुणीच काय करत नाही. आणि आम्हाला पुरंदरची येते ह्याचं याला गुंजवणीचं अक्षरशः तुम्हाला सांगतो 30-40 वर्ष निवड फसवागिरी आहे. म्हणजे पुरंदरचं हे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत निवडणूक म्हटलं का गुंजवणीचं पाणी, ती निवडणूक आली की गुंजवणीचं पाणी येतं, निवडणूक गेली गुंजवणीचं पाणी निघून जातं. काय तर आहे. भावी खासदार निवडून द्यायचंय, काय वाटतंय उद्या आता मतदान करणार आहात, कोण व्हावं बारामती लोकसभा मतदारसंघात? सुप्रिया सुळे. मग काय सुप्रिया सुळे का बरं, सुनेत्रा पवार का नाही? अहो त्यांच्याच घरातले आहेत त्या. घरात कशा आता दादा बाजूला गेले, बाजूला जाऊ दे की ती परत तिथंच येते. परत तिथंच येते. येतील परत मग एकत्र येतील. हो येणार. बघा तुम्ही, ही धावणार दिसे एकन करणारी लपवायसाठी गेले तिकडे. काय करायसाठी? माल त्यांचा लपवायसाठी. कसला माल? भाजपमध्ये माल कसला? कसला माल म्हणजे ते ह्याचा काय केलं नाही ते गोठाळा, होय त्यासाठी गेलेत तिकडे. मग परत येते ना इकडे सिंचन गोठाळा. बर बर. हा मग आता अजित पवार म्हटले की एक संधी द्या, केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं तर विकास करू, गुंजवणीचं पाणी येईल. मग काय आलं तर काय हरकत काय आहे? नाही येत आमच्याकडे, काय नाही येत. हे दुष्काळी पट्टाच राहणार आहे आणि धरणात मुततो. आणि जाऊ दे त्यांना नका त्रास देऊ. आहे लोकशाहीचा उत्सव आहे, उद्या तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारासाठी मतदान करणार आहात. काय वाटतं की कोण व्हावं खासदार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. सुनेत्रा पवार का नाही? कारण बीजेपीचं जे सरकार आहे त्यांच्यात सुमित्रा पवार सामील, त्यामुळं सगळ्यांनाच वाटतं बीजेपी नसावं. का बरं, म्हणजे बीजेपी वरती एवढा राग का? त्यांनी काही काम केले असे इकडं खेडेगावात असं काय वाटतच नाही. बर. मग तुम्हाला काय अपेक्षित होतं, काय कामं करावीत बीजेपीने? बीजेपीने काम केली. तुम्ही म्हणता कामं झाली नाही, पण तुम्हाला काय अपेक्षित होतं की ही कामं होणं गरजेचं होतं? आपण या भागाला सुप्रिया सुळेच येतात. बर. तुमच्या मनातल्या भावी खासदार सुप्रिया सुळे. पण आता मला काय म्हणायचंय, दादा परवा सासवडला जी सभा झाली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, त्याच्यामध्ये म्हटले की एक संधी देऊन द्या, एक संधी द्या, माझ्या पसंतीचा खासदार द्या, तालुक्याचा विकास होईल आणि गुंजवणीचं पाणी पण येईल. काय वाटतं? जनताच ठरवल ना, मी एकट्याने देऊन काय होणार? तुमची एका मताने तर खासदार होणार, एका मताला महत्व आहे ना, एका मताला खासदार केलं महत्व आहे. कोणत्याही निवडणुकीला एक मत महत्वाचं असतं. तुमचं मत काय? माझं मत सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. बर. उद्या मतदान आहे, भावी खासदार निवडून द्यायचंय बारामती लोकसभा मतदारसंघाचं. काय वाटतं कोण व्हावं, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? हे बघा, जर आपण बघितलं मागचे 15 वर्ष पाहिलं तर पवार घराणं सत्तेमध्ये होतं, दोन्ही पवार होते, म्हणजे आजदारांचा देखील वाटा होता. पण यशवंतराव चव्हाणांचं सुंदर वाक्य, कुठलंही पद घेण्याच्या अगोदर पदाचं ज्ञान मिळवा आणि त्या पद्धतीने काम होतं. प्रशासनाच्या ह्याच्यावर तुम्हाला पक्की मान ठोकता आली पाहिजे तर तुम्ही विकासाची शर्यत जिंकू शकता. आणि आता जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर प्रामाणिकपणे अजितदादा पवार हे काम करतात. जर आपण बघितलं, हा राष्ट्रीय महामार्ग आहे, ह्या महामार्गावरती गेली 2 वर्षांमध्ये सर्वात जास्त तरुण हे पुरंदर तालुक्यातील अपघातामध्ये बळी पडलेले आहेत. आणि त्याला कारण म्हणजे निरेचं रेल्वे गेट आहे. जर आपण बघितलं अर्थसंकल्प बघितलं माझ्यामध्ये, काय तर problem 50% काय आहे गेटचं म्हणजे? गेटचा काय अंडरग्राऊंड पास होत नाही, ओव्हरब्रिज पण होत नाही. त्याचा काय मुळात काही जो प्रादेशिक प्रॉब्लेम म्हणतो आपण, एक वास्तविक बाधा, तो काहीतरी असू शकतो. आपण टेक्निकल इश्यू जर आपण पाहिलं तर त्यामध्ये 50% निधी हा राज्य सरकारचा असतो. जे फाटक मुक्त महाराष्ट्र म्हणून एक योजना आहे, त्याच्यामध्ये त्या 50% निधी हा महाराष्ट्र सरकार देते आता अलीकडच्या काळामध्ये केंद्राला त्यासाठी, आणि केंद्राचा 50% असतो. मला वाटतं तो जो विषय निघाला तर अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होईल. ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे त्या ठिकाणी तुम्हाला केंद्राचे मोठे चांगले निधी आहेत, म्हणजे निधी वास्तविक निधी पाहता जे मागच्या 10 वर्षांमध्ये ते निधी पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये नाही तर बारामती लोकसभा मधील 6 तालुक्यामध्ये दिसून येत नाही आपल्या प्रामुख्याने. आणि त्याची कुठेतरी गळती आहे. आणि मला वाटतं भावनिकतेच्या आहारी न जाता लोकांनी काय राजकारण हे फक्त निवडणुकापर्यंत मर्यादित नाही, त्याचा व्यापक अर्थ आहे. आपण वास्तविक पाहता त्या दृष्टीने बघत नाही त्याच्याकडे, ही आपली चूक आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भावनेच्या आहारी न जाता विकासाला महत्व देऊन कशा पद्धतीने आपला पुरंदर तालुका असेल, बाकीचे इतर तालुके असतील, यांचा विकास होईल पद्धतीने बघायला पाहिजे. तुम्ही एवढं सगळं सांगितलं, पण आम्हाला हेच सांगितलं नाही की तुम्हाला भावी खासदार कोण हवं? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार नक्कीच. सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार तुम्ही म्हणताय भावी खासदार, आणि अजितदादांच्या पत्नी आहेत, अजितदादा काम करतात म्हणून
पण मग इकडे सुप्रिया सुळे पण शरद पवारांच्या मुलगी आहेत. मग कसं काय म्हणजे एखाद्या मोठ्या नेत्याची पत्नी असणं किंवा एखाद्या मोठ्या नेत्याची मुलगी असणं मग ही पात्रता ठरू शकते का खासदारकीला? आता अजित पवार कामाच्या बाबतीत चांगले आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, जसं तुम्ही म्हणताय तसं. पण खासदारकीला आता जे उमेदवार आहेत खासदार म्हणून भावी खासदार होण्यासाठी तर त्या त्यांच्या पत्नी आहेत. मग कसं काय म्हणजे काय वाटतं? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रश्नामध्ये तुमच्या दिलेलं आहे. पहिली गोष्ट जर तुम्ही सांगितलं असं आजचा संदर्भ दिला त्याच पद्धती संदर्भ तुम्ही माननीय शरद पवार साहेबांना दिला. म्हणजे दोन्हीकडे पाहता बघितलं तर त्या गोष्टीच आहेत. पण खरं सांगता जर आता जर वास्तविक आपण त्याच गोष्टी वास्तविक आपण बघत नाही. मला वाटतं पवार साहेबांनी दादावरती काय पातळीवरती टीका केली ते आपण त्यावेळेस बघितलेली. मग आपण का बरं त्या हे मध्ये होत नाहीये? म्हणजे मला सांगायचं उद्दिष्ट काय की तुम्ही वास्तविकतेकडे बघता जी वास्तविक परिस्थिती चालू आहे त्या आपण 2024 मध्ये चालू आहे. आपण 2001 मध्ये जगू शकत नाही. बरोबर आहे ना? आता 2024 मध्ये आता माहिती तरुण बघितले त्यांची स्वप्न वेगळी आहेत. त्यांना काय काय एक तरुण म्हणून काय वाटतं की आता भावी खासदारांनी काय कामं करावीत बाबा असं वाटतंय तुम्हाला? ज्या केंद्रातल्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे जसं की आपण बघितलं जर IT पार्क दिव्याचा IT पार्क म्हणतात. मला माझ्या माहितीनुसार मला आपले माझे तरुण सगळे मित्र आहेत त्यांना सांगायचंय की ग्रामीण भागामध्ये पण IT कंपनी येऊ शकते याची गव्हर्नमेंट त्या बाबतीत आता गव्हर्नमेंटची चर्चा आहे. गव्हर्नमेंटची 750 एकर गव्हर्नमेंटची माळरान आहे तिथं IT पार्क होण्यासाठीची मागणी जर आपण बँगलोर आणि केरळमध्ये बघितलं तर बहुतांश IT हे ग्रामीण भागामध्ये त्याला एक स्पेसिफिक ती स्कीम आहे रुरल IT सेक्टर म्हणून त्याला ती स्कीम आहे. त्याच्यामध्ये जास्त करून महिलांना प्राधान्य दिले जातं त्यामध्ये. आणि बेंगलोर कर्नाटक या भागामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात आहे. आणि निश्चितपणे ते करण्याचं काम या ठिकाणी अजितदादा आणि सुनेत्रा पवार नक्कीच करतील भावी खासदार म्हणून. म्हणजे भविष्यामध्ये पुरंदरमध्ये होणारं जे प्रस्तावित IT पार्क आहे ते सुनेत्रा पवार खासदार झाल्या तर होईल अशी आशा वाटते तुम्हाला? अशा नाही म्हणजे ते स्कीम ऍक्च्युली त्या उद्या दौंडच मध्ये जरी आम्हाला आनंद आहे काय फरक पडत नाही. म्हणजे छोटे छोटे असतात ते BPO सेंटर टाइप मध्ये चालतात. आता जर बघितलं तर आमच्या गावातले असे बहुतांश तरुण आहेत उद्योगधंद्या म्हणजे स्वतः वकिले मनसेचं काम करतो मी. बहुतांश उद्योगधंद्यामध्ये IT सेक्टर मध्ये भरपूर लोक काम करतात. जर आम्हाला जर संधी भेटली दौंडर गावात दौंडर गाव असं एक गाव आहे दुष्काळी भाग गाव आहे आणि उद्या वाटलं दौंडर गावाला या ठिकाणी IT पार्क होते काय फरक पडणार आमच्या गावाची ओळख निर्माण होईल. म्हणजे जे दुष्काळाचा आतापर्यंत या पुरंदर तालुक्यामध्ये प्रत्येक म्हणजे कोणी पण कुठला पण राजकारणी असून दे त्यांनी पाण्याच्या नावाखाली येऊन तालुक्याची जी ओळख आहे पाण्याच्या नावाखाली कुठेतरी खराब करण्याचं काम केलेलं आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या मार्फत आपलं नाव बदलण्याचं काम या ठिकाणी आम्हाला तरुणांना संधी असं वाटतं. आणि सर्व तरुण हा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवारांसोबत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मतदान करायचंय भावी खासदार निवडून द्यायचंय काय वाटतं कोण व्हावं भावी खासदार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे का बरं? सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार का नाही? नाही, सुप्रिया सुळे अभ्यासू नेतृत्व आहे, संसदेचा आवाज उठवणारं नेतृत्व आहे आणि सर्वसामान्याची जाण असणारं नेतृत्व आहे सुप्रिया सुळे. पण आता सुनेत्रा पवारांना आजपर्यंत संधीच दिली नाही. पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिल्यात. एक संधी दिली तर त्या पण मुद्दे मानतील की ज्या वेळेला बैल बदलायचा असतो जो बैल बसा झाला असेल काम करत नसेल त्या वेळेला अवताचा बैल बदलला जातो. आणि जो बैल चांगले काम करतोय का चांगली मशागत होती मग त्याला बदलायचे काही कारण नाही. जोपर्यंत तो बैल चालतोय ना तोपर्यंत काय बदलायचे कारण नाही. चांगली सेवा होती मग शेतकरी नंतरच त्याचा विचार करतो तो बैल बदलायचा असं माझं परखड मत. आता परवा ह्याला सासवडला जी सभा झाली त्या सभेमध्ये अजित पवार म्हटले की माझ्या पसंतीचा खासदार द्या तालुक्याचा विकास होईल. अजित पवार पाणी प्रॉपर जर म्हटलं तर दौंडच गावासाठी अजित पवारांनी काय केले आजपर्यंत या पुरंदर तालुक्यासाठी काय केले? विकास कुणाचा केला? बारामतीचा विकास झाला, पुरंदरचा विकास नाही झाला. आणि आमच्या गावाचे काही एक मला कळते असं 50 वर्ष 60 वर्षाच्या वयात कुठलीही आमच्या गावात कुठलीही योजना आली नाही. 60 वर्ष जसं कळतंय आज 70 वय पाण्याचा प्रश्न आहे ते 70 वर्षापासून आज जो जसा ते तैसाच आहे काही फरक नाही त्यात. धन्यवाद. उद्या मतदान आहे लोकसभेचं. बारामती लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार तुम्ही निवडून देणार आहात. काय वाटतं कोण व्हावं भावी खासदार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार का? सुप्रिया सुळे का नाही? कारण गेले 15 वर्ष आम्ही त्यांना निवडून देतो. म्हणावं असं विकास काम कुठलंही झालेलं नाही. गावामध्ये कुठलं निधी आलेला नाही. तालुक्यामध्ये कुठे निधी नाही. संसदेत भाषण करून काही लोकांचे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटत नाही.
त्यासाठी केंद्रात सत्ता असावी लागते. कुठला मोठे प्रोजेक्ट आणायचे म्हणलं तर सत्तेतला खासदार निवडून देणं गरजेचं आहे. पण काय आता 15 वर्ष झाले तुम्ही म्हणता, तुमची नाराजी दिसते की सुप्रिया सुळेंवरती नाराज आहात तुम्ही. मग भावी खासदार म्हणून जर सुनेत्रा पवार ह्या भावी खासदार झाल्या तर काय वाटतं की काय करावं त्यांनी, कोणती विकास कामं करावीत असं वाटतं? पुरंदरचं एअरपोर्ट महत्वाचा प्रश्न. एअरपोर्ट झालं तर आपल्या तरुणांना रोजगार मिळणार. बरं. आता रोजगार हे एक मोठा मुद्दा आहे देशासाठी. बरोबर. कारण सुशिक्षित लोक कामधंदा नाही, त्यामुळं त्यांच्या हाताला काम नसेल तर घराचा विकास होत नाही, आणि घराचा विकास नाही झाला तर देशाचा विकास होणार. जाऊ दे ना, गाडी जाऊ दे. थांबा थांबा, एक मिनिट थांबा. जाऊ दे ना, गाडी ना काढू. ती गाडी कोणी लावली मध्ये, त्यांना ना काढू. जाऊ दे. एवढा मोठा हायवे नाही नाही, जाऊ दे ना. आजी आहेत आतमध्ये. तुम्ही म्हणताय रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, विमानतळ येईल, व अजून या व्यतिरिक्त काय? आता विमानतळ म्हणजे पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्यातली अगदी ग्रामपंचायत ते लोकसभेची कोणतीही निवडणूक असली की 3च मुद्दे कायमस्वरूपी ऐरणीवर असतात: आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी धरणाचं पाणी आणि आंतरराष्ट्रीय बाजार. या व्यतिरिक्त पुरंदर तालुक्यामध्ये इतर ज्या समस्या आहेत त्यावरती लक्ष दिलं जात नाही. या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? IT पार्क जर झालं आपल्या दिव्यामध्ये तर त्यामध्ये आता IT मध्ये शिक्षण घेणारे मुलांची संख्या वाढलेली. बरोबर. इंजिनिअरिंगकडे जास्त लोक जात नाहीत, कारण ते BE केलं, ME MTech केलं, BTech केलं तर नोकऱ्या अशा म्हणावं अशा नोकऱ्या नाहीत. पण IT मध्ये IT मध्ये शिक्षण घेतलं तर म्हणजे भावी जे खासदार आहेत त्यांनी जर दिव्यातलं जे प्रस्तावित IT पार्क आहे ते उभारलं जाईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल असं वाटतंय तुम्हाला? धन्यवाद. त्याच्यात येतोय सगळा आवाज येतो, थोडासा कार्य करा. उद्या मतदान करणार आहात, भावी खासदार निवडून द्यायचंय. काय वाटतं कोण व्हावं भावी खासदार, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? कसं आहे, आजपर्यंत आम्ही 15 वर्ष, मला तर मतदानाचा 2दा मी ताईंनाच मतदान केलं. पण आता युवकांची संख्या शिक्षण क्षेत्रात प्रगती झाल्यामुळं वाढलेली, रोजगार वाढलेला आहे. आमचा पुरंदर तालुका दुष्काळी भाग आहे. कंपन्या ज्या MIDC मध्ये ज्या कंपन्या चालू होत्या त्या बंद पडत चालल्यात. दुसरीकडे हँकल सारखी मोठी कंपनी MIDC मधून दुसरीकडे गेली. या अशा बऱ्याच इथं समस्या आहे. तर इथली जर जेजुरीची MIDC जर मजबूत झाली तर इथल्या युवकांना रोजगार मिळू शकतो. आणि ही रोजगार जर मिळवायचा असेल आणि जे गुंजवणीचं पाणी म्हणतात ते अजितदादा सोडून दुसरं कोणी आणू शकत नाही. बरं. मग आता या ठिकाणी तुमच्या इथं ज्या प्रतिक्रिया घेतल्या किंवा विरोधकाकडून अशी टीका केली जाते की अगोदरच जे तुम्ही म्हणताय की 15 वर्ष सुप्रिया सुळेच खासदार होत्या, मग त्या पण अजित पवारांच्याच पसंतीच्या होत्या, अशी एक टीका केली जाते. काय म्हणाल या बाबतीत? नाही होत्या, पण आता अजितदादांना केंद्राकडून ही भेटले ना, जरा निधी भेटू शकतो, ही भेटू शकतो. म्हणजे आता केंद्रात आणि राज्यात सत्ता भेटल्यामुळे अजितदादा कामं करू शकतो. राज्यातले निधी अजितदादा नाही ती कामं करू शकतो. आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं, पण आम्ही जे सुरुवातीला विचार त्याचं उत्तरच दिलं नाही. भावी खासदार कोण, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार. उद्या मतदान आहे लोकसभेचं, मतदान करणार आहात. काय वाटतं कोण होईल खासदार, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? आता तसं काय लोकांच्या आता गुप्त काय आहे? तुमचा अंदाज काय, तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं? आता आम्हाला वाटते सुप्रिया सुळेच होईल असा अंदाज वाटतो. मग आता काय सांगता ते गुप्त? सुप्रिया सुळे वाटते, सुनेत्रा पवार का बरं नाही वाटत, कसं काय? तसं काय आता 10 वर्ष तीच आहे ना पहिली, त्याच्यामुळे चिनीवाईज काय काय ठिकाणी कामं केलेली आहेत, त्यामुळे अंदाज वाटतो. तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं खासदार, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळेच व्हावं. का बरं सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार का नाही वाटत, म्हणजे कसं काय? का वाटत नाही सांगतो मी, म्हणजे थोडक्यात सांगायचं मला, बाकी नाही. की राजकारण केले तिने काय केले, राजकारणाला हुशार आहे म्हणून ते आम्हाला वाटते. पण आता अजित पवार म्हणतात की माझ्या पसंतीचा खासदार द्या, तालुक्याचा विकास करतो, गुंजवणीचं पाणी आणतो. मग कसं काय वाटतं? सगळं आणतो, सगळं आणतात आतापर्यंत, सगळं आलं. 10 वर्ष झाले सगळं आलं. आता काय यायचं दिसतंय की आम्हाला. तुम्हाला काय गॅरंटी वाटत नाही? आम्हाला गॅरंटी वाटते सुप्रिया सुळेची काहीतरी करेल एवढंच आम्हाला वाटतं. धन्यवाद. काय वाटतं कोण होईल, सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे.
सुप्रिया सुळे सुनेत्र पवार का नाही बरं? सुनीता पवारची लोकांच्या मनावर बर का येणार नाही त्यांची त्यांनी बघा. सुप्रियाताईंनी बघावं नाही, सुप्रियाताई जनता बघल आणि त्या सुनीता पवार आहे त्यांचं त्यांनी बघावं कोण कोणाकडे जाईल ते. नाही पण आता अजित पवार म्हणतात की सुप्रिया सुळेंना इतके दिवस संधी दिली, सुनेत्र पवारांनी एक संधी द्या, तालुक्याचा विकास करतो, गुंजवणीचं पाणी, काय वाटतं? नाही ना, अजित दादा आजपर्यंत संधीच दिलेली आहे. काय केलंय पुरंदरचं सांगा. काय अपेक्षित होतं बरं? काय वाटतं तुम्हाला? पुरंदरला एक तो पाणी प्यायला नाही गावात, चला आमच्या घरी बरं दाखवतो तुम्हाला, एवढं हांड्यात पाणी आहे का. बरं काय करायचं असले खासदार उपमुख्यमंत्री असून काय उपयोगीचे आहेत. मग तुम्हाला वाटतं सुप्रिया सुळेंना एक संधी दिली तर कामं होतील म्हणजे? सुप्रिया ताई नक्कीच काम करणार 100%, आमची गॅरंटी. धन्यवाद. हा निवडणूक आहे, मतदान करणार आहात. बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडून द्यायचा आहे. काय वाटतं तुम्हाला? सुप्रिया सुळे व्हाव्यात का सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. सुनेत्रा पवार का नाही उभं? सुनेत्र पवारांच्या गाठीशी काय अनुभव आहे? अनुभव शेवटी कुठल्याही मतदारसंघात किंवा मतदारसंघाचा विकास करताना अनुभव असला पाहिजे. त्या माणसाला प्रशासनाचा अनुभव असला पाहिजे. संसदेत लोकांचे प्रश्न मांडता आले पाहिजे. आणि जर संसदेत जाऊन लोकांचे प्रश्न जर मांडता आले नाही तर तुमच्या खासदार होण्याला काय अर्थच नाही ना. पण आता सुनेत्रा पवारांनी एक संधी दिली तर मग त्यांना पण अनुभव येईल ना, त्यांना का देऊ नये? परत अजित पवार म्हणतात की एक संधी द्या, माझ्या पसंतीचा खासदार द्या, विकास करू, गुंजवणीचं पाणी येईल. अजितदादा सुद्धा 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. त्यांना आजपर्यंत लोकांनी संधी दिलीच ना. मग त्यांना संधी द्या. त्यांनी म्हणायचं माझ्या बायकोला संधी द्या, नंतर बायको खासदार झाले होते म्हणते माझ्या मुलाला संधी द्या. आणि मग प्रत्येक वेळी संधी तुमच्या घरातल्या तुमच्याच लोकांना संधी देत बसलं तर बरं, विकासासाठी तुम्ही केलंय काय? तुम्ही 4 वेळा उपमुख्यमंत्री होता. पुरंदरचा अनुशेष तुम्हाला भरून काढता आला नाही ना आजपर्यंत. पुरंदर तालुक्यात आम्ही अजित पवारांच्या विचारांचाच खासदार इथून मागे निवडून दिला. आता अजित पवारांनी स्वतःचे विचार बदलले आणि ते भाजप सोबत त्यांच्या मांडीला लावून बसले. आता आम्हाला ते मान्य नाही ना. अजित पवारांनी जे पक्षांतर केलंय किंवा ते भाजप सोबत गेलेत, तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जरा तुम्ही नाराजच आहे? त्यांचा विचारच आम्हाला पटलेला नाही. कारण धर्मनिरपेक्ष म्हणून तुम्ही आजपर्यंत जेव्हा तुम्ही राजकारणात आला तेव्हापासून तुम्ही धर्मनिरपेक्ष विचारधारा स्वीकारली होती. पवार साहेबांच्या बोटाला धरून तुम्ही राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्या राजकारणात जसा तुमचा राजकीय उदय झाला तेव्हापासून तुम्ही कदाचित मधली 4-2 वर्ष सोडली तर तुम्ही कायम सत्तेत आहे. मग सत्तेमध्ये असताना पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही सत्ता महाराष्ट्राची भोगत असताना तुम्ही तुमच्या मतदारसंघात तुमचा बारामतीचा विधानसभेसाठी तुमचा बारामती विधानसभा मतदारसंघ आहे. लोकसभेला तुमचा सुप्रियाताई लोकसभेला तुमच्या खासदार होत्या. मग त्या पटीमध्ये त्यांनी त्यांचं काम केलं. परंतु तुम्ही तुमची विचारधारा बदलली. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विचार बदलला आणि तुम्ही भाजपच्या मांडीला लावून बसले. तर तो विचार आम्हाला कदापि पटलेला नाही जनतेला. एकंदरीत काय भावी खासदार तुमच्या मनातलं? 100% सुप्रियाताई. काय आता उद्या मतदान करायचंय, भावी खासदार निवडून द्यायचंय, काय वाटतं लोकसभेचं मतदारसंघाचा खासदार कोण व्हावं वाटतंय? सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? सुप्रिया सुळेंचे काम चांगले. तर तुमच्या मनात काय कसं काय, तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं? आमच्या गावामध्ये ना सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. मग काय सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार का नाही, म्हणजे काय कारण? त्यांचं काम आपण पाहिलेलंच नाही ना. पण त्यांना संधीच दिली नाही ना, आता पहिल्यांदाच उभं राहिलेत. म्हणजे एक संधी दिली तर काम करतील ना, तर वाटत नाही तसं काय? नाही, तसं नाही वाटत. नाही वाटत. सुप्रिया सुळेंच्या बाबतीत खात्री वाटते तुम्हाला? 100%. आता मतदान त्यांनाच जास्त होणार आहे. हो का? अनुभव आहे आणि एवढं संसदेत बोलणारे सर्वात एक नंबर तेच आहेत ना. पण आता अजित पवारांनी मध्ये सासवडला सभा झाली, तिथं सांगितलं माझ्या पसंतीचा खासदार द्या, तालुक्याचा विकास होईल, विकास निधी जास्त स्वरूपात आणता येईल आणि गुंजवणीचं पाणी पण आणता येईल. काय वाटतं? इतके दिवस का नाही आणलं? इतके दिवस बी त्यांची सत्ता होतीच ना. त्यांनी पुरंदरसाठी काय केलं? आता पण त्यांच्या सत्ता होतीच. करायचं होतं त्यांनी करायच पाहिजे होतं. पुरंदरला पाण्याचा प्रश्न आहे त्यांनाही माहितीये. पुरंदरचं पाणी बारामतीला पळतात हे आमच्या जनतेला माहितीये. शेवटी दोघांपैकी कोणाला तरी मतदान आम्हाला करायचेच. तुमच्या मनातलं भावी खासदार? नाही, भावी खासदार म्हणजे ना जो जनतेचं काम करेल त्याला मतदान होणार. तुमचं वैयक्तिक काय मत? आमचं वैयक्तिक मत आहे ना, जो आमच्या पुरंदरचा विकास करणार आहे त्याला आम्ही मतदान करणार. संपलं. धन्यवाद. काका
नमस्कार. काय आता काय कसं काय चाललंय धंदा पण? धंदा पाणी वडापाव चाललाय, बाकी काय नाही करत आपण. बाकी काही नाही. किती वर्ष झाली करताय? 35 वर्ष झालं. 35 वर्ष झाली. बरोबर. मग आता उद्या मतदान करायचं, काय वाटतं कोण होईल खासदार? सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? काय आता पायाच्या माणसांच्या मनावर सांगता येते का तुमचं कोण मत काय? होईल? तुम्ही मतदान करणार, तुमच्या मनातलं खासदार कोण? मतदान आता आम्ही कोणाला बी करणारच की एकदम. तुम्हाला कोण वाटतं? सुनेत्रा पवार हो की सुप्रिया सुळे? काहीतरी असेल ना मनात असं वाटतं, अंदाजे तुमचा? सप्रेच आम्ही करणार, बाकी दुसरं कोणाला करणार? सुप्रिया सुळे. हा का बरं? म्हणजे सुनेत्रा पवार का का नाही असं? बरं? त्यांना म्हणजे त्यांची सत्ताच आहे सारखी मानली होती, त्यांनाच दिला पाहिजे ना मतदान. आता अजित पवार म्हणतात एक संधी देऊन बघा सुनेत्रा पवार. संधी द्यायची त्यांना. 35 वर्ष झालं राजकारण करते तरी इथं पाणी आहे ना वाड्याला. मग ते म्हणतात गुंजवणीचं पाणी आणतो पसंतीचं पहिला खासदार. आणा म्हणावं, मग आम्ही तुम्हाला मतदान करतो म्हणा, अख्खं गाव देतो म्हणावं आम्ही. बर बर बर. इथं पाणी प्यायला नाही लोकांना, यात्रा पाणी प्यायला नाही इथं लोकांना. गावची यात्रा आहे का? हा कधी आहे? हे काय आजपासून चालू आजपासून झालं. चालू झाली. पाण्याची काय परिस्थिती आहे? काय टँकर येतो 1 किंवा 2 बर. आणि पुरेपूर टँकर नाही, आणि काय त्यांची सत्ताकरण करायची. लोकांना पाणी नाही इथं, पाणी जर बघा प्यायला पाणी नाही. मग काय. धन्यवाद. उद्या तुम्ही मतदान करणार आहात, भावी खासदार कोण व्हावं वाटतं? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? सुनेत्राताई. कारण सुनेत्राताई काय का हो, तर आता आमच्या इथं अजितदादांसोबत बाप्पू उभे आहेत. म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून. आणि जर बाकीचे प्रकल्प आहेत ते भरपूर, आपल्या गुंजवणीचं पाणी बाकीचं अजून काय असेल तर त्याला राज्याचा निधी पुरेसा नाही, त्याला आपल्याला केंद्राचा निधी लागणार. त्यामुळं आपल्याला सुनेत्राताईंना केंद्रात पाठवायचं. आता यांच्याकडून असं म्हणजे विरोधकांकडून अशी टीका केली जाते की सुनेत्रा पवारांकडे अनुभवच नाहीये. सुप्रिया सुळे यांना 15 वर्षाचा अनुभव आहे. ऐका, नुसतं सेल्फी काढून ते काम दाखवायचं ते काम नसतं. बिना सेल्फी काम करणं त्याला काम म्हणतात. एक तरुण म्हणून काय अपेक्षा वाटतं की भावी खासदार जर सुनेत्रा पवार झाले तर काय म्हणजे काय विकास होईल असं? विकास होणार, कारण आमच्या इथं देवे या गावात जवळजवळ 10,000 म्हणजे जे इंजिनियर पोर आहेत त्यांना नोकऱ्या मिळतील. जर विमानतळ झालं तर पुढच्या भविष्यात आमचं चांगलं होणार आहे, हीच इच्छा आहे. म्हणजे एकंदरीत असं वाटतं की मुळात आमचा पाण्याचा जो मोठा प्रश्न आहे गुंजवणा, तो सर्वात एका वर्षात तो पार पाडणार आहे. भावी खासदार जर सुनेत्रा पवार झाले तर हे प्रश्न सुटतील. एवढं. धन्यवाद. मतदान करायचंय, भावी खासदार निवडून द्यायचंय, काय वाटतं कोण व्हावं खासदार? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार का सुप्रिया सुळे का नाही? सुनेत्रा पवार का सुप्रिया सुळे का नाही? पुरंदर पहिल्यापासूनच वंचित ठेवलाय पवार साहेबांनी. बर. पुरंदरचं पाणी वीर धरण आम्ही म्हणतो, तो वीर धरण आम्ही नुसतं नावाला पुरंदर म्हणतो, पण ते सरळ जाते बारामतीला. चिमणी बॉम्बाला तर इथं पाणी मिळाना. पहिल्यापासूनच पुरंदरचं पाणी खाली गेलं, त्यामुळे आम्हाला नकोय, पवार साहेब नकोय. मग काय वाटतं आता जर समजा सुनेत्रा पवार या भावी खासदार झाले तर पाणी येईल का? हो 100% 100% येणार. खात्री वाटते? हा, विजय बापू शिवतारे आमचे त्यांच्या बरोबर आहेत, त्यामुळे विषयच नाही. धन्यवाद. उद्या मतदान आहे, बारामती लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार निवडून देणार आहात. काय वाटतं कोण व्हावं खासदार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? मला असं वाटतं आपण पाठीमागच्या 3 पंचवार्षिकला सुप्रियाताईंना संधी दिली, तर यावेळेस सुनित्राताईंना संधी देऊन पाहावी असं मला वाटतंय. कारण असं वाटतंय थोडासा बदल हवा, कारण पुरंदरचा पाण्याचा प्रश्न आहे जो बऱ्याच वर्षापासून लोकांना भेडसावतोय. उन्हाळ्यात पाणी नाही भेटत आणि लोकांना हा मुख्य प्रश्न आहे. जर पाणी मिळालं लोकांना तर यावेळेस सुनित्राताईंना देऊ मतदान, बघूया. पाणी जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. आता विरोधकांकडून अशी टीका केली जाते की वारंवार गुंजवणीचं पाणी हा एकच मुद्दा उपस्थित केला जातोय. यावेळी तरी पाणी येईल का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला, म्हणजे खात्री वाटते का? गुंजवणीचा पाण्याचा विषय शिवतारेंनी म्हणजे ट्राय केला होता त्यांनी की लोकांपर्यंत पाणी यावं. त्यासाठी ते 10 वर्ष प्रयत्न केले त्यांनी, परंतु मला असं वाटतं काहीतरी राजकीय भूमिका लोकांनी मध्यस्थी करून तो पाणी लोकांपर्यंत पोहोचू नये याचा प्रयत्न केला असावा असं मला वाटतं. पण यावर्षी अजितदादांनी लक्ष घातलंय, तर मला असं वाटतंय ते लोकांपर्यंत
प्रयत्न करतील आणि जर त्यांनी नाही केलं तसं तर मग पुढच्या वेळेस आपल्याला संधी आहे, आपण दुसऱ्या कुठल्या तरी उमेदवाराला प्रयत्न करू निवडून आणण्याचा. एक तरुण मतदार म्हणून काय वाटतं की भावी खासदार जे आहेत त्यांनी पुरंदर तालुक्यातील तरुणांसाठी काय करावं असं वाटतं की जे आतापर्यंत झालं नाही? आता तुम्ही म्हणताय सुप्रिया सुळे 15 वर्ष होत्या म्हणजे 3 टर्म, त्यांच्याकडून झालं नाही म्हणून तुम्ही नाराज आहात, तर भावी जे खासदार आहेत त्यांनी काय करावं असं वाटतं? मला असं वाटतं रोजगाराचा हा मुद्दा आहे जो आतापर्यंत कुठल्याच खासदारांनी किंवा देशामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण रोजगाराचा लोकांना भेडसावतोय. कारण रोजगाराचा हा प्रश्न असा आहे की लोकांपर्यंत रोजगार नाही मिळालेले. ठीक आहे, तर पुरंदरची पण हीच परिस्थिती आहे. जर लोकांना रोजगार मिळाले, जेजुरी आहे, जेजुरीमध्ये कंपन्या आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तार व्हावा त्या प्रमाणे विस्तार नाही झालेला जेजुरी एमआयडीसीचा. तर जेजुरी एमआयडीसीचा विस्तार व्हावा, लोकांना रोजगार मिळावेत, लोकांना पाणी मिळावं. पुरंदरचा महत्वाचा प्रश्न पाणी आहे. लोकांपर्यंत जर पाणी पोहोचलं तर लोक सगळं म्हणजे मतदान करतील त्या उमेदवाराला. तर पाण्याचा प्रश्न जर जो कोणी उमेदवार सोडेल, जर ताईंनी सोडवला तर लोक ताईंना पण मतदान करतील, जर सुनीताताईंनी सोडवलं तर सुनीताताईंना करतील. तर पाण्याचा प्रश्न जो कोणी सोडवल लोक त्यांना सपोर्ट करतील. एकंदरीत रोजगार आणि पाण्याचा प्रश्न हा, सोडवला रोजगार जाईल आणि म्हणून तुम्हाला पाण्याचा- भावी खासदार सुनेत्रा पवार हवे. हा, म्हणजे त्यांना आपण संधी देऊन पाहू, असं एक मला संधी वाटतं. देऊन बघा. संधी देऊन पाहू, कारण आपल्याला माहित नाही की त्यांनी आतापर्यंत किंवा ते काय विकास करतील. ते आतापर्यंत बारामतीशी फक्त बारामतीमध्ये होते, कारण त्यांनी आतापर्यंत बाहेर त्यांना दौंड किंवा पुरंदर किंवा बाकीच्या ठिकाणमध्ये अजून जास्त प्रसिद्धी नाहीये. पण आपण त्यांना एकदा संधी देऊन पाहूया. जर त्यांनी विकास केला 5 वर्षामध्ये तर बघूया, आणि नाही झालं तर मग आपल्याला पुढच्या वेळेस अधिकार आहे दुसऱ्या कोणाला तरी मतदान करण्याचा. थँक्यू. ओके, थँक्यू. नाही चहा नको, चहा नको. नाही वाल्यात जायचं. आजचा दिवस आहे आमच्याकडे. गाव कुठलं? हे दौंडच गाव आहे. नाही तुम्ही दौंडचे. आम्ही पण दौंडच. काय आता उद्या मतदान करायचं, उद्या लोकसभेचा खासदार तुम्हाला निवडून द्यायचा बारामती लोकसभेचा, काय वाटतंय की कोण व्हावं, सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? आता कसं आहे, ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शरद पवार सारख्या मोठ्या माणसाने केलेलं आहे. तर त्याच प्रतीचा माणूस म्हणजे जर द्यायचा म्हणलं तर सुप्रिया सुळेंशिवाय पर्याय नाही. कारण की बाक वाजवणारा नाही तर बोलल्यानंतर बाक वाजवणारा माणूस आपल्याला पाहिजे, म्हणून सुप्रिया सुळे चांगला उमेदवार आहे. पण आता अजित पवार म्हणतात की एक संधी द्या, माझ्या पसंतीचा खासदार द्या, गुंजवणीचं पाणी आणतो, तालुक्यासाठी विकास निधी आहे, तालुक्याचा विकास होईल. 15-20 वर्ष अजित पवारांना संधीच दिली की आपण, तेच होते की मंत्री, जलसंपदा मंत्री तेच होते. धरणात त्यांनी काय करायचे ते कार्यक्रम बी केले असं बी. आणि स्वतः अजित पवार असते तर गोष्ट वेगळी, पण अजित पवारांची मंडळी असल्यामुळे ते काय बाक वाजवायचे सोडून बाकीचे काय काम करू शकत नाही. अजित पवार असते तर वेगळी प्रकार होता, कारण की त्या प्रकारचा उमेदवार येतो. अजित पवार असते स्वतः तर, पण आता त्यांची मंडळी मानलं तर मग त्या कुठलाच अनुभव नाही, म्हणजे कुठलंच गाठीला मागे काय नाहीये. तसं सुप्रिया सुळे आज 15-20 वर्ष संसदेत बोलता येते, त्यांचं काम चांगले, पर्सनल विधेयक मांडलेत, राईट टू एज्युकेशन असेल, राईट टू डिस्कनेक्ट सारखं विधेयक आहे जे कामगारांसाठी चांगले असल्या किंवा कांदा प्रश्न बोलणाऱ्या खासदार आहेत आपल्या, की ज्या प्रश्न मांडतात आपल्या. नाही मान्य तुमचं म्हणणं, पण आता सुनेत्रा पवारांना जर एक संधी दिली तर त्यांना पण अनुभव येईल ना. जर संधीच नाही दिली, त्यांना निवडूनच नाही दिलं तर अनुभव कसा? हा कधी प्रकार असतो अनुभव किंवा संधी द्यायचा. जर काम खराब असेल तर किंवा जर त्यांनी काहीच केलेलं नाही, नुसतंच जाऊन बसले, जसं की म्हणजे अगोदरच्या खासदार. अगोदरचा खासदार, जसं की आता समजा आपण पकडलं जयसिद्धेश्वर स्वामी सोलापूरचा, जो काहीच बोलला नाही, नुसताच फिरून गेला, तसा जर खासदार आपला असता तर तेही केलं असतं आपण, किंवा काहीच बोलत नाही, काहीच करत नाही, मग त्याला आपण दिला असता चान्स. पण ह्या जर एवढ्या आपल्या आत्मीयतेने तिथं सगळं मांडता येते, शेतकऱ्यांसाठी एवढं बोलता येते, कामगारांसाठी एवढं लावून धरता, तर त्यांना संधी काढावं लावी. हा एक प्रकार मतदारांच्यात आहे ना. आणि दुसरं असं झालं तर जो माणूस आपल्या काकाचा झाला नाही तो जनतेचा कसा होईल? काकानी आज घरनी उचलून एवढा वर नेला, तिथून जर काकालाच शेवटच्या वयामध्ये जर एवढी रिवर्स आणत असेल तर त्याविषयी सहानुभूती राहत नाही मनामध्ये. परत हे भाजपचं बी जे चाललंय, 17 पक्ष फोडून हे करायचं, स्वतःचे उमेदवार ठेवले घरी आणि बाकीचेच पोरं मांडीव पाळवायची धरलेत, हे जनतेला मान्य नाही. आणि आमच्या सारख्या तरुणांना तर अजिबातच मान्य होत नाही. म्हणजे अगदी आमच्या बाबांना जर तुम्ही प्रतिक्रिया विचारली तरी ते बघा काय म्हणतात तसं. नमस्कार. नमस्कार. काय आता वाटतंय, उद्या आता मतदान करायचंय, मग आता भावी खासदार निवडून द्यायचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा, कोण व्हावं वाटतंय? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार? आतापर्यंत आमचं सगळं जे आहे सुप्रिया सुळे ह्या जे एक काम करणारे आहेत आणि त्यांनी आता पण कामं केलेली आहेत. तसं आता दादांनी यापुढे इतके वर्ष दादा ह्याच्यात आहेत, पण त्यांच्या मेसेज बद्दल त्यांनी कधीही कुठेही कोणापुढेही कधी काही काम दाखवलेच नाही.
त्यामुळे ते काही काम करू शकत नाही असं आम्हाला तर नक्कीच वाटतंय. त्यामुळे प्रश्नच येत नाही. नाही पण आता अजित पवार आता जी सभा झाली सासवडची त्याच्यामध्ये म्हटलं की माझ्या पसंतीचा खासदार द्या, तुम्हाला गुंजवणीचं पाणी देतो, विकास करून देतो. काय वाटतं? मग त्यांनी द्यावं ना, आमच्या सुप्रिया येतात ते कामं करतील, त्यांना मदत करावी, त्यांनी द्यावी त्यांनी पाणी. ते आता इतके दिवस होते, मग का नाही इतके दिवस दिले त्या पाणी? इतक्या दिवस त्यांनी पाणी दिलं ना, इतक्या दिवस ह्या रोडने जातात, कधी ह्या रोडने आल्या कोणी थांबलेत का? त्यांनी दाखवावं, त्यांनी सांगा मला तुमचे दाखवा फोटो ह्या रोडचे कधी त्यांनी दाखवले. त्यांनी सुप्रिया सुळे येतात का? हो नेहमी येतात, नेहमीच कार्यक्रम. आता परवा आलेत कार्यक्रमाला आणि येतात वाल देतात, तिथे लोक थांबतात, लोकांना मिळतात, सगळ्याचे वायामाशी बोलणे करतात, ते सगळ्यात मिळून वागतात. सुनेत्रा पवार नाही आले अजून कधीच नाही आले, केव्हाही आलेले नाहीत. ते आले नाहीत, अजित पवारही कधी आले नाहीत, अजित पवार सुद्धा कधी आले नाहीत. आता किती वर्ष अजित पवार या राजकारणात आहेत? आजपर्यंत साहेबांनी त्यांना एवढी संधी दिल्या, एवढी यांनी, मग त्यांनी कधी आमच्यावर डोकावलं का? त्यांनी अजित पवारांनी खुल्लं सांगा त्यांनी. एवढं मला बोलायचे काय. धन्यवाद. गाव कुठलं? दौंडच. का? आता उद्या मतदान करायचंय, भावी खासदार निवडून द्यायचं, काय वाटतं कोण व्हावं, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे का बरं? सुनेत्रा पवार का नाही? सुप्रिया सुळेचा संपर्क आहे आणि त्यांनी कामही केलेली आणि मग आता ते बोलायलाच नको सुनेत्रा पवार होते. नाही पण आता अजित पवार म्हणतात की एक संधी द्या, माझ्या पसंतीचा खासदार द्या, गुंजवणीचं पाणी आणतो. ते सुनेत्रा पवाराला कधी आम्ही पाहिलेलंच नाही, फक्त आता ते टीव्हीच फक्त पाहते. कधी गाव आले नाही, जसं सुप्रिया सुळे आल्यात, लोकांची कामं घरांनी ऐकल्यात, महिलांसाठी खूप करतायत ते. बाकी ते एकंदरीत तुम्हाला वाटतंय की भावी खासदार हे आता नाही, सुप्रिया सुळेच व्हावी. धन्यवाद. लोकसंपर्क आहे त्याचा. धन्यवाद. आम्ही जवळजवळ 10-5 वर्ष वजना पाहिल्या, पुन्हा आम्ही जैशीच अजून जागेवरच आहे. आमचं गाव जे आहे पाणी विरहित, अजून पाण्याचा टिपका बी नाही आला. काल आहे गावाला. आम्हाला स्वतंत्र मिळालेलं किती वर्ष झाली? 52 सालापासून. आता कुठे हाल चालले, पण आमच्या मध्ये दौंडच गावामध्ये काही सरकारी ह्याच्यातलं काहीच फायदा नाही. योजनेतलं पाणी नाही वाड्याला. काय वाटतं कोण व्हावं खासदार, सुप्रिया सुळे? होण्याचं आम्हाला काही येत नाही. कोणी काय होण्याचं आम्हाला काही संबंध नाही. कोणी होतं, पण जो होईल त्यांनी काहीतरी विकास करावा का नाही? आतापर्यंत आम्ही काय पाहिलं, कोणी विकासच करत नाही, आपापलं सगळं चाललंय. विकास कोणी करत नाही. आता अजित पवार म्हटले की माझ्या पसंतीचा खासदार द्या, गुंजवणीचं पाणी आणतो. तुम्ही म्हणता पाण्याचा प्रश्न. पहिलं किती वेळा झाले त्याच्यावर बोलणं सगळ्यांचं. आम्ही आता 10-15 वर्ष झालं का 20 वर्ष झालं त्याच्यावर, अजून काहीच पाणी नाही, प्यायला पाणी नाही. वस्टँडला आमच्या रस्ता नाही. 15 वर्ष झाली, कोर्टात केस चालायचे, काय लागा नाही, कशाचे काय करायचं? आता अजित पवार म्हणतात ना, सुनेत्रा पवारांना एक संधी द्या, मी गुंजवणीचं पाणी आणतो, विकास संधी दिला तर त्यांचा काय उपयोग? कशाची संधी द्या त्यांना? काय करणार ते रस्त्यावर? सरकार आलं तर कांगायांचं पवारांचं सरकार होतं की त्या टायमाला तरी कुठं काय आले, तेव्हा आता परत आणि व्हायचंय. लोकांना आनंद ठेवण्याकरता तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, नको का? पाण्याचा आता पावसाळ्यात टँकर आहेत, काही वस्त्यांना रस्ता नाही म्हणून ते टँकर जात नाहीत. काय करायचं लोकांनी? 1-1 किलोमीटर जर पाणी आणायचं आणि म्हटलं तर त्यांनी करायचं काय नेमकं? पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्याची मोठी समस्या आहेच ना पाहिजे. सध्या काय परिस्थिती आहे, म्हणजे दौंडज मध्ये काय परिस्थिती पाण्याची, पिण्याच्या पाण्याची? सगळं टँकर चालवतं, काय परिस्थिती? पाणी जनावर इकायची वारी आली, जनावरांना खाणं, जनावरांना पाणी नाही आणि त्याच्यामुळे जनावर इकली तर आम्हाला जागायची पंचायत झाली आहे. शेतकऱ्यांना जागायची पंचायत झाली. जनावर गेल्यावर काय करायचं? जनावराला खाद्य नाही, इतकं महागाई झाली. त्या खाद्याची बी दूध पडलं कमी पैशात भाव त्याचा आणि खाद्य वाढलंय मोठं, ती बी दुसऱ्या भागात नाणावं लागते. त्याचं काहीच होत निवडून द्यावं सगळ्यांनी. सुप्रिया सुळेंना का बरं? सुनेत्रा पवारांना का नाही? मग त्या कधी आलेल्या दिसलेच ना आम्हाला. त्यांनी सगळे कुठं आले सुनेत्रा पवार? मला सांगतो मी. तुम्ही कुठं आल्या? सुप्रिया सुळे 50 वेळा येऊन गेल्या इकडून, या रस्त्याने गेल्या, तिथे खड्डे पडले होते, त्यांनी ते रस्त्याचे नीट करून लागले. तर सुनेत्रा पवारांनी काय केलं? काय केलं सुनेत्रा पवारांनी? त्यांना सुनेत्रा पवार कुणाला माहिती होते आतापर्यंत? आहेत माहिती कुणाला? आता फोटो आम्हाला पाहायला मिळेल त्याच्यावर. हे सुनेत्रा पवार अजितदादांच्या विशेष. त्यामध्ये काय शेवटी हे दोन्ही बी एकच होणार आहेत, काय फरक होणार नाही. फक्त इकडे आपल्या भांडण लावून घेणार होतील. हा वाटतंय होणार. प्रसंग आला की ते एक होणार. पण आता कसं काय स्थितीत चालली आहे का? कोण चढ उतार करतोय त्याच्यावर अवलंबून असं आहे सगळं. धन्यवाद.
काय भावी खासदार निवडून द्यायचा आता उद्या मतदान करणार आहात तुम्ही काय तुमचं मत काय तुम्ही मतदान करणार आहात तुमच्या मनात सुप्रिया सुळे का बरं सुनेत्र पवार का नाही काय त्यांना अजून त्यांना त्याची माहितीच नसेल एवढी मला तर वाटतंय. आपण आता ते पहिल्यांदाच उभे आहेत अजून खासदार झाले तर माहिती होती ना एक संधी द्या म्हणतात. आपल्या मतदारसंघाचं तिथं काहीतरी पोचलं पाहिजे ना, असा माणूस पाहिजे ना आपल्याला. आपण आता मला काय म्हणायचं तुमचं म्हणणं मान्य मला पण आता जर पहिली संधी दिली नाही तर माहिती तरी कसं होईल? भरपूर म्हणजे कामं केलेली आहेत. एका संधीत काय होत नाही. आता इथून मग भरपूर सगळ्यांना संधी दिल्या काय झालेलं नाही. पण आता अजित पवार म्हणतात की माझ्या पसंतीचा खासदार द्या तालुक्याला विकास निधी जास्त येईल आणि गुंजवणीचं पाणी पण येईल. नाही आता सांगितलं मला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून मी तिकडे गेलो. आता झाले का तिकडे जाऊन मुख्यमंत्री का होऊ नये त्यांना तिकडे गेलं नाही इकडचा पक्ष मोडून सोडून गेले तिकडे मग तिथं मुख्यमंत्री झाला असं तर आम्हाला बरं वाटलं असतं. काय म्हणायचं मला आमच्या भागातली सहा आमचा तालुका पुरंदर या ना पुढे या आजी आजी पुढे या पुढे या, पुढे या 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 ना या ना खाली या ना मला तिकडून यावं लागेल. या या कोण व्हायला पाहिजे खासदार सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार? ह्या का जी सत्य वागल या देवळाच्या समोर आणि जी गुवार गरिबांचं रांखाला लावल ज्याला घर नाही त्याला निवारा दिला पाहिजे. बरोबर हा ज्याला पाणी नाही आज गावात पाणी प्यायला नाही दिलं पाहिजे व्यवस्थित. आता ही जी सगळा वडा पहिला तिथून इथून पाणी वाहत होत खंडोबाच्या तिथून आता हे पाणी कुठे जाणार लोक पडेल बी कसे जाणार त्यांची शेती कशी होणार? आता पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती गावामध्ये? एवढं पाणी आहे काय एकात पाणी आणतोय ज्याच्या जवळ आहे टँकर चालू आहे तसं नका लाबाड बोलू. नाही, टँकर चालू नाही काय विकत काय विकत घेत्यात ज्यांच्या जवळ असलं. आम्हाला गोर गरिबांना नाही म्हणून आता उद्या मतदान करणार का? आम्ही कधीच चुकवत नाही. बरं आता कोण व्हावं वाटतंय सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार? जी सत्य वागड आपण तरी दोन्ही पैकी तुमच्या मनातलं खासदार कोण आहे कोण वाटतं व्हावं? अहो एकाने बी काम नाही केलं जी येत ती असं नुसतं ना उडत कुठलं सडक केली कुठलं नळ नीटक दिले कुठलं पाणी दिले कुणाला शेतकऱ्यांना मिळाले कुणाला व्यवहाराने दिले काम केली नाही म्हणून नाराज आहेत तुम्ही? हा मग घर गरिबांचं ठेव का ज्याला घर नाही. आज मी माझं पोरग जलांबल्यापासून पडलंय कुणी घरकुल केलं नाही. ठीक आहे मग तुमची कामं करणारा माणूस पाहिजे ठीक आहे चल काय वाटतं उद्या मतदान करणार आहेत भावी खासदार निवडून द्यायचं कोण व्हावं सुप्रिया सुळे की सुनेत्र पवार? सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे का सुनेत्र पवार का? नाही सुप्रिया सुळेचा मला म्हणजे कसं आता दादा आत्ता गेले तिकडे. दादा पहिले याच पक्षात होते ना पवार साहेबांकडेच होते ना. आता म्हणतात विकास करायचे. आता ज्यावेळी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार साहेबांनी सत्ता आली तर ते प्रत्येक वेळी दादांना उपमुख्यमंत्री पदच केलेलं आहे. मग त्यावेळी विकास का झाला नाही? आता असा काय विकास होणार की तिकडे जाऊन विकास होणार? आता विकास करता नसता आला का? आता त्यांचं म्हणणं आहे केंद्रात सत्ता भाजपची येईल राज्यात भाजपची आता ते पालकमंत्री आहेत माझ्या पसंतीचा खासदार द्या मग विकास होईल असं ते म्हणतात. त्यांच्याच पसंतीचा खासदार होता ना सुप्रिया सुळे अगोदर. 2014 नंतर मोदी आले त्यानंतर त्यांचं होतं वर केंद्रात काँग्रेस होतं महाराष्ट्रात राष्ट्रवादी होतं. मग त्या विकास का नाही करता आला? मग काय वाटतं ते परवा सभेत अजित पवार म्हटले की गुंजवणीचं पाणी येईल जर माझा पसंतीचा खासदार आणला तर काय वाटतं तुम्हाला? सरकार आलं की अहो सरकार बरोबर आहे तुमचं म्हणणं सगळं बद्दल आता आम्हाला आज नाही आता जसं आमचं कुठलंही सरकार आलं तरी आम्हाला ते पाण्याचं आश्वासन मिळतंय आणि शेवट पण पाणी काय आता पण पुरंदर मधली ग्रामपंचायत पासून लोकसभेची निवडणूक म्हटलं की गुंजवणीचं पाणी ते फक्त कोणी आलं तर ते गाजर दाखवते आम्हाला. मग आता पाणी कधी मिळतंय ते आता काय माहिती आम्हाला. हा ज्यावेळी पाणी येईल तेव्हा आमचं कायमस्वरूपी खासदार आमदार असेल पुरंदर मधनच. मोठी आमची समस्या पाण्याचीच आहे ना.